बांधवांचा कुठलाही कार्यक्रम असू दे, आपल्याला साथ लाभते ती म्हणजे जोसेफ रॉड्रिक सरांची. जोसेफ रॉड्रिक सर, आपलंही मनपूर्वक आभार. आणि कोळी बांधवांच्या स्पर्धा म्हटलं, कुठलाही उत्सव म्हटला की आतिश भंडारी यांचं नाव नेहमी घेतलं जातं. आतिशजी, आपलंही मनपूर्वक आभार. अजितदादांना मी कसं विसरू, अजितदादा भंडारी पूर्व नगरसेवक, आपलंही मनपूर्वक आभार. काही क्षणामध्ये सामन्याची सुरुवात होईल, पण तत्पूर्वी कोळी बांधवांतर्फे आणि कोळी एकता समाज मंडळातर्फे जे आपण पाहत आपल्या TV स्क्रीनवरती लोककल्याण कार्याची परंपरा गेली 12 ते 13 वर्ष कोळी बांधव राबवत आहेत. मुकेश भंडारी साहेबांचं मार्गदर्शन त्याला लाभतं आणि संकल्पना लाभलेली आहे ती म्हणजे पूर्व सांसद रत्न गोपाळ शेट्टी साहेबांची. चिंतामण माळी आपल्याला पाहायला लाभले. आज चिंतामण माळी आमच्या सोबत नाहीत, पण जेव्हा माळी साहेब होते तेव्हा RPI Aचे कोषाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी निभावली होती आणि आम्हाला प्रचंड साथ त्यांची लाभायची. गुराईच्या समुद्र किनाऱ्यावरती एन्जॉय करताना आपण बांधवांना पाहिलं. त्यानंतर जे दिव्यांग आहेत अशा विद्यार्थ्यांना सहकार्य, त्यांच्या पालकांना सहकार्य कोळी एकता समाज मंडळाच्या माध्यमातून दिलं जातं. गोराईचा समुद्र किनारा आणि त्यावरती रमणारे अत्यंत अटीतटीचे सामने आपण पाहिले. किशोर कोळी यांच्या नावाचा मी उल्लेख केला होता, त्यांना सुद्धा आपण आपल्या TV स्क्रीनवरती, मोबाईल स्क्रीनवरती पाहत आहात. बीबॉन स्पोर्ट्सचे मालक आहेत आणि विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांना प्रोत्साहित केलं जातं. समुद्र किनाऱ्यावरती अत्यंत नाचत गाजत प्रत्येक सामन्याला एन्जॉय केलं जातं. जयवंत केणी साहेब जे स्पोर्ट्स कमिटीचेही अध्यक्ष राहिले होते, त्यांच्या मार्गदर्शनातून प्रत्येक आमचे आरोग्य शिबिर राबवले जातात. सफाळे केळवेच्या परिसरामध्ये पोहोचूनही सामन्यांचं आयोजन केलं जातं. संजय भंडारीजींना आपण स्क्रीनवरती पाहिलं. आता भास्कर कोळी साहेब यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहात. या आपल्या स्क्रीनवरती शशी भाऊंना आपण पाहतोय, भास्कर कोळींना पाहतोय. काही क्षणामध्ये सामन्याची ही सुरुवात होईल. चिंतामण माळीजी ज्यांची ओळख म्हणजे त्यांचं पहिलं तर गोल्ड मॅन म्हणून त्यांना ओळखलं जायचं, पण माझ्यासाठी ओळख त्यांची त्यांच्या चेहऱ्यावरती असणारं हास्य. दिशा आणि अस्मिता भाईंच्या ज्या 2 कन्या आहेत आणि भारती बहिणी या क्षणचित्रामध्ये आपण पाहत आहात. दिवाकर म्हात्रेजींना आपण पाहत आहात. वृक्षारोपणाचे कार्यक्रम. ओव्हर टू यू मनोजजी. थँक्यू किशोर. गोराय ए संघाचा एक कोणतरी खेळाडू पंचगिरी करण्यासाठी या. गोराय ए संघाचा कोणताही खेळाडूने जर पंचगिरी करण्यासाठी यायचं आहे, नाही येतील ते. गोराय ए संघाचा कॅप्टन शाल्विन झोलार, एक तुमचा कोणतरी खेळाडू पाठवा तिथं पंचगिरी करण्यासाठी. लवकर तिथं 2 ओपनर बॅट्समन देखील उतरलेले आहेत. लवकर जरा. चला बॅक टू किशोर गुरव. इनफॅक्ट मनोजजी आपल्यालाच आता धुरा सांभाळायची आहे आणि मनोजजींचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन की जेव्हा जेव्हा मनोजजी आमच्या समालोचन कक्षामध्ये उपलब्ध असतात तेव्हा तेव्हा एक आधार लाभतो, साथ लाभते. प्रत्येक खेळाडूचं नाव, त्यांनी केलेले विक्रम आणि मुख्यतः मनोजजी जेव्हा समालोचन कक्षामध्ये असतात तेव्हा मला थोडंसं निर्धास्त वाटतं. मनोजजी, इट्स ओव्हर टू यू नाव. थँक्यू किशोर गुरवजी. तर आपण बघतो की आजच्या दिवसाचा दुसरा सामना मॅग्निफिशंट कुलवेम मास्टर्स वर्सेस मालवणी साईनाथ स्पोर्ट्स क्लब मालवणी बी या 2 संघादरम्यान होतोय. सलामीचे बॅटर देखील मैदानामध्ये पोचलेले आहेत. स्ट्राईकवर नायझिल, नॉन स्ट्राईकवर केविन आणि पहिलं शतक टाकण्यासाठी गोलंदाज आपल्या घरच्या खेळपट्टीवर खेळतोय सायमन रॉड्रिक्स. पहिलं शतक घेण्यासाठी येतोय. या सामन्याचा इशारा येतोय पंच सांगेकर सरांचा, सामना सुरू होतोय म्हणून. तर पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. फलंदाज त्याच्या समोर आहे तो नायझिल, एक आक्रमक फलंदाज. नायझिल यांचा रेकॉर्ड आम्ही काढतोय थोड्या वेळात. सायमन पहिला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. पंचाच्या थोड्या बाजूने चेंडू जातोय फायनलेगच्या दिशेने. शतरक्षक पांडुरंग जोपर्यंत शतरक्षण करील तोपर्यंत 1 धाव याच्या सायने धावसंख्येचं ओपन झालेलं खातं.
नाझीलाचा जर रेकॉर्ड बघायला गेला 391 रन्स आतापर्यंत त्यांनी या स्पर्धेमधील या जे काही सामने झाले त्याच्यामध्ये केलेले आहेत 391. आणि षटकारामध्ये जर बघितलं तर षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटीतून आलेले आहेत 26. गेल्या वर्षी किशोर गुरव 56 षटकार मारले होते, आता मात्र 26 षटकार त्याच्या नावावर आहेत. तर आपल्या स्थानिक इकडले आणखी एक मान्यवरांची लिस्टमध्ये आपण बघतो की अजित भंडारी साहेबांचं आगमन झालेलं आहे. चला आपण बघतोय की आपल्यामध्ये अजित भंडारी दादांचं हार्दिक स्वागत. 2014 साली आपल्या कोळी आगरी एकता समाज मंडळाची स्थापना झाली. संकल्पना होती गोपाळ शेट्टी साहेबांची आणि त्यांनी धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिली मुकेश भंडारी भाईंवरती आणि कुमार भंडारी साहेबांवरती. मुकेश भंडारीजी, कुमार भंडारीजीने जिंना त्यावेळेला एका अशा व्यक्तीची साथ गरजेची होती जो संपूर्ण कोळी आगरी बांधवांना एकत्रित करण्यासाठी बळ देईल आणि ते बळ आम्हाला लाभलं अजितदादा भंडारी यांच्याकडून. पूर्व नगरसेवक, सध्याचे विभाग प्रमुख सन्माननीय अजितदादा भंडारी यांना मंचावरती पाहून आम्हाला एक वेगळं बळ लाभतं, गौरव आम्हाला लाभतो. धन्यवाद अजितदादा आपल्या उपस्थितीबद्दल. प्रेम जे मार्गदर्शन गेली अनेक वर्ष आपण कोळी आगरी एकता समाज मंडळाला देत आहात, जी साथ आपण कुमारदादांना आणि मुकेश भाई भंडारी यांना देत आहात त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. जी संकल्पना गोपाळ शेट्टी साहेबांची होती ती संकल्पना गेली 13 ते 14 वर्ष जर आज मुकेश दादा यशस्वीरित्या पार पाडत आहेत तर कुठे ना कुठे तुम्ही दिलेलं सहकार्य, तुम्ही दिलेलं मार्गदर्शन या यशाच्या मागे आहे. पुन्हा एकदा अजितदादा भंडारी आपला मनपूर्वक आभार आपल्या योगदानाबद्दल. ओव्हर टू यू मनोजजी. थँक्यू किशोर गुरव. तर आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण बघतोय मालवणी संघ इथं शतरक्षण करतोय. टॉस जिंकून शतरक्षण स्वीकारलं होतं आणि ते सध्याच्या दिशेने जर आपण बघितलं तर चांगल्या दिशेने झालेलं आहे. एक फलंदाज माघारी पाठवलेला नायझिल यासारखा फलंदाज इथं बाद झालेला आहे मॅग्निफिशंट कुलवे मास्टर्स या संघाचा, ज्या खेळाडूने गेल्या वर्षी 56 षटकार मारून नंबर 1 टॉपचा खेळाडू होता. आज तोच फलंदाज थोडा अपयशी ठरलेला आहे. आता नवीन जो फलंदाज आला तो बेन्सन आणि नॉन स्ट्राईकवर केविन. पहिला चेंडू इथं मारण्याचा प्रयत्न, अपील केली जाते पण सांगेकर सर सांगतायत की नाही, लेग बायचा इशारा दे. या एक सिंगलच्या सायने धावसंख्या पोचलेली आहे ती 3 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज सायमन आपल्या शतकातील पुढचा चेंडू पुढे स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न, थोडा गॅप आहे आणि गॅप मधून जर बघितलं तर चांगलं शतरक्षण तिथं बघायला मिळतं प्रशांत याच्याकडून. फक्त 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 5 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे सायमन रॉड्रिक्स यांच्या आणि त्या षटकामध्ये फक्त 5 धावा आणि एक चांगला फलंदाज बाद केलेला आहे. थोडं संधी आपण देणार आहोत आदित्य डीजेवाल्याला, तर आदित्य यांच्याकडून एक गाणं ऐकायला मिळणार आहे. माझा मालवणी कोली वाडा गाव, 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 माझा मालवणी कोली वाडा गाव. थँक्यू. बघा टी शर्टचा आणि पॅन्टचा कलर बघून असं वाटतं की रेडियम घातलेलं आहे. मालवणी बी साईनाथ क्रिकेट क्लब, त्याच्यामुळे प्लेयर देखील ओळखत नाही, सेम दिसतात सगळे. खरोखर चमक आहे, चमकायला पाहिजेच. खरोखर स्वतःची स्पर्धा आहे आणि या स्वतःच्या स्पर्धेमध्ये त्याचा जो ड्रेस आहे, ड्रेस कोर्स आहे तो जबरदस्त आहे. प्रशांत झा कमिंग फॉर द सेकंड ओव्हर. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू अप्रतिम, बरोबर एकदम टप्प्यावर ठेवला होता. लंग त्यांनी लांग चांगली पकडलेली आहे. त्यामुळे चेंडूसाठी
बेन्सन यांनी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता. बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. यष्टीरक्षक समोर आहे. मनोज याच्याकडून तो पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. पुन्हा एकदा जॅक प्रशांत आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाच नाहीये, पण पंचांचा इशारा मात्र आलेला तो वाईट. एक अवांतर धावसंख्येने धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या झाली टोटल 6 या धावसंख्येवर. मॅग्निफिशंट कुलबेम आमंत्रित केलं होतं मालवणी बी या संघाने फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा तो चेंडू पहिल्या चेंडूचा जो टाकला त्याचा ॲक्शन रिप्ले बघायला मिळतोय. पुन्हा पंचांकडून इशारा येतो वाईटचा. एक अवांतर धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 7 या धावसंख्येवर. बेन्सन याला जर थोडं लवकर पाठवलेलं, कारण फलंदाजीमध्ये मला वाटतं बेन्सन यांनी चांगली सुधारणा केलेली आहे, त्याच्यामुळे त्याला 3ऱ्या नंबरवर पाठवलेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज शॉ इथं चांगला फटका आणि गॅपमधून ट्रॅव्हल झालेला आहे. येस, 4 या धावसंख्येचा चेंडू जातोय. काय स्वीपचा फटका बघायला भेटला. असं म्हणतात ना की या शॉटला आपण नटराज शॉट असं म्हटलं जातं, कारण तो फिरून मारला आणि एक पाय थोडा तडंगत होता, त्याच्यामुळे चौकार जातोय. या चौकाराच्या साहाय्याने बेन्सन यांनी आपल्या धावसंख्येचं खातं 4 या धावसंख्येने ओपन केलेलं आहे. आणि टोटल धावसंख्या झालेली आहे ती मॅग्निफिशंट कुलबेम मास्टर्सच्या संघाच्या 11 या धावसंख्येवर. धावसंख्या 11. एक फलंदाज बाद. बेन्सन इज प्लेइंग ऑन 4. केविन रॉड्रिग्स प्लेइंग ऑन 3. चांगली फलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू थोडा टॅप केला जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. शतरक्षक आहे प्रशांत, याच्याकडून चांगलं शतरक्षण थ्रो दिला जाईल. एकच धाव मिळेल आणि दोन्ही फलंदाज देखील एक धावे समाधानी झालेले आहेत. या एक सिंगलच्या साह्याने धावसंख्या पोचली ती 12 या धावसंख्येवर. 12 धावा, एक फलंदाज बाद. केविन रॉड्रिग्स आणि बेन्सन डिसूजा या 2 सलाम आपण बघतोय की फलंदाज आपल्या समोर आहेत. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावांची त्यांनी पार्टनरशिप देखील केलेली आहे. म्हटलं की क्रिकेट म्हटलं की पार्टनरशिपचं गेम असतं. पुढचा चेंडू टाकला जातो जॅक प्रशांत याच्याकडून. तो लेग स्टिकच्या बाहेर आहे. पंच सांगेकर सरांकडून तो इशारा तो वाईटचा. टोटली या शतकामध्ये आतापर्यंत 3 वाईड आलेले आहेत. जे शतक थोडं मोठं होणार आहे. 9 चेंडूचं शतक. याच्या पुढे बघूया. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला शतक, पण चेंडू तिथं प्रशांत याच्या पुन्हा हातात जातोय. 2 झेल प्रशांत यांनी आतापर्यंत पकडलेले आहेत आणि फलंदाज केविन रॉड्रिग्स देखील परतीचा रस्ता दिलेला आहे. तो इथं केविन यांनी देखील 2 फलंदाज बाद. धावसंख्या झाली 12. पुन्हा एकदा संधी भेटले आदित्यांना एक गाणं वाजवण्याची. माझा मालवणी कोणी वाडागाव, माझा मालवणी कोणी वाडागाव, माझा मालवणी कोणी वाडागाव. थँक्यू डीजे. नवीन जो फलंदाज आला तो स्नेडिन फरेरा आलेला आहे. एक चांगला फलंदाज आहे. त्या फलंदाजाला देखील आपण बघितलं की चांगली फलंदाजी करता वेळेस पुढचा चेंडू जो मारलेला आहे तो चेंडू जो लॉंगॉनच्या दिशेने बलकम चेंडूच्या खाली आहेत आणि अडवला जातोय. थोडं मला वाटतं उतावली करण्याचा प्रयत्न केला होता मॅल्कम याने, पण नंतर बघितलं की दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज येत नाहीये. एकच धावेवर दोन्ही फलंदाज कंटेंट राहिलेले आहेत. या एक धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 14 या 14 या धावसंख्येवर. धावसंख्या 14. 2 फलंदाज बाद. दुसऱ्या शतकातील शेवटचा चेंडू घेण्यासाठी येतोय. स्ट्राईकवर बेन्सन जो फलंदाज 5 या धावसंख्येवर खेळतोय एक चौकाराच्या साहाय्याने. बेन्सन इज फॉर द प्ले. बेन्सन याने एक व्हाईट कलरचा आणि ब्लॅक कलर ग्लोव्स घातलेले आहे. पुढचा चेंडू चांगला मोठा फटकाने चेंडू जातोय. इथं चांगला झेल घेतला होता. रिले थ्रो देणार पण महेंद्र लांब होते. 2 धावा मिळत आहेत. चांगला प्रयत्न केला होता आणि या 2 धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 16 या धावसंख्येवर. 2 शतकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली 16. बघूया 3रं शतक कोणता गोलंदाज येतोय. तोपर्यंत आपण थोडी संधी पुन्हा एकदा डीजेला देणार आहोत.
साठी गोलंदाज पांडुरंग या गोलंदाजाकडे चेंडू दिलेला आहे. एक अष्टपैलू खेळाडू पांडुरंग यांनी देखील जेव्हापासून मालवणी 20 संघासाठी खेळण्यास तयार झाला तेव्हापासून खरोखरच चांगली कामगिरी केलेली आहे खेळाडूनं. असून ते कायम ठेवलेली आहे. पांडुरंग याचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू बघा म्हटलं जातं की कॉमेंट्रेटर कर्स थोडी वावा केल्यानंतर गोलंदाजाचं थोडं जो काही निमंत्रण आहे ते सुटलेलं आहे आणि व्हाईट बॉल पहिला चेंडू व्हाईट बॉल घोषित होतोय या एक धावेच्या सायने 17 या धावसंख्येवर. पुन्हा चेंडू टाकण्यासाठी तयार आणि चेंडू भेग हिट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमारेषा पार 6 या धावसंख्येसाठी. बेन्सन याच्या बेन्सनने पण जे स्नेडन यांच्या बॅटून येतोय षटकार. स्नेडन वैयक्तिक पोहोचतोय 7 या धावसंख्येवर तर कुलबॅम मॅग्निफिशन मास्टर्स हा संघ पोहोचलेला आहे तो 23 या धावसंख्येवर. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाज 7-7 धावसंख्येवर खेळतायत. पण स्नेडन यांनी फक्त 7 धावा 2 चेंडूमध्ये केलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज पांडुरंग येस आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण शतरक्षक समोर आहे. मनोज यांनी झेल पकडलेला आहे आणि झेल पकडून तिसरा फलंदाज इथं बाद झालेला तो मॅग्निफिशन कुलबेम यांचा. प्रशांत यांनी 2 झेल पकडले होते आणि मनोज यांनी 1 पकडलेलं आहे. म्हणजे टोटल 3 झेल चांगले असे शतरक्षणामुळे पकडले गेलेले आहेत. कम ऑन बॅक टू डीजे आदित्य. दोन शतकांनी 2 चेंडूचा खेळ झालेला आतापर्यंत. पहिला चेंडू खेळतोय राकेश ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो ऑनच्या दिशेनं. शतरक्षक सिद्धार्थ आहे त्याच्याकडून शतरक्षण झालेलं आहे आणि फक्त 1च धाव मिळेल. सिद्धार्थ एक चांगले शतरक्षक आहे. जेव्हा गोराईला स्पर्धा होती तेव्हा जितू यांनी सांगितलं काय खेळाडू 5 शतकं एकटा खेळू शकेल असा सिद्धार्थ खेळाडू आहे. त्याचा थोडा प्रॉब्लेम आहे. थोडा मला वाटतं त्याचा हाताचा प्रॉब्लेम आहे. इंजर्ड झाला होता पण तो पुन्हा बॅकअप त्याला रिकवर झालेला आहे. चेंडू चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झालेला नाहीये. एसटी रक्षक जॅक यांच्याकडून पुन्हा गोलंदाज पांडुरंग यांना चेंडू दिला जाईल. चेंडू जातोय डॉट. धावसंख्या रोखून ठेवली होती 24 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज पांडुरंग आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय आणि एक बिग हिट करण्याचा प्रयत्न सफल तर झालेला. शतरक्षक येतोय समोर. सिद्धार्थ आला होता पण सिद्धार्थ यांनी तो चेंडू त्याच्या पुढे पडला. टप्पा पडल्यानंतर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी आणि फलंदाज इथं राकेश या फलंदाजाला इथं बाद व्हावं लागलेलं आहे. त्याचा अर्थ की 26 या धावसंख्येवर 4था फलंदाज बाद झालेला आहे तो मॅग्निफिशन कुलबेम या संघाचा. चार फलंदाज बाद 26 धावा. नंबर 3चं शतक मैदानावर चालू आहे. बघूया गोलंदाजीसाठी गोलंदाज पांडुरंग या गोलंदाजाने आतापर्यंत 5 चेंडू टाकले त्याच्यावर 1 विकेट घेऊन 10 धावा देखील दिलेले आहेत. जो एक षटकार जो आला होता त्याच्याच गोलंदाजीवर आला होता. स्ट्राईकवर बेन्सन, नॉन स्ट्राईकवर करण पांडुरंगी इज कमिंग ऑन द नंबर 6. 6 नंबरवर पण करण येतोय. 35चा खेळाडू आहे. पुढचा चेंडू बेन्सन यांनी चांगला फटका मारलेला आहे. मलकम यांनी तो चांगला अडवून ठेवलेला. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्यासाठी विचार नाहीये कारण करण थोडे मला वाटतं असं वाटलं करणला की तो चौकार जाईल. चेंडू तिथं अडवला गेला आणि फक्त एक सिंगल भेटते. या सिंगलच्या सायने धावसंख्या पोहोचली ती 27 या धावसंख्येवर. 27 धावा 4 षटकात 4 फलंदाज बाद 3 षटकाचा खेळ संपतोय. पुन्हा एकदा आदित्य याने एक चांगली संधी भेटलेली गाणं वाजवण्याची. थँक्यू डीजे. आता शेवटची 2 शतक आहेत त्याच्यामध्ये 4थं शतक टाकण्यासाठी संघाचा व्हाईस कॅप्टन मनोज कोळी येतोय. एक चांगला गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. तर पहिला चेंडू टाकतोय आणि पहिला चेंडू थोडी बघा वाहवा केल्यानंतर थोडा प्रॉब्लेम होतोय गोलंदाजाला आणि खेळाडूला. वाईट बॉल घोषित होतोय. एक अवांतर धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 28 या धावसंख्येवर. मालवणी संघाने आतापर्यंत या वर्षामध्ये 2
रनरअपची प्राइजेस घेतले, त्याच्यामध्ये या खेळाडूचा खूप सहभाग होता. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटचा पुन्हा संपर्क झालेला नाहीये. बेन्सन हे थोडे मला वाटतं विचलित झालेले आहेत. 9 चेंडूवर आतापर्यंत बेन्सन यांनी 10 धावा केले, त्याच्यामध्ये एक चौकार आहे. म्हणजे जर त्याचा स्ट्राईक रेट जर बघितलं तर 111.11च्या स्ट्राईक रेटने तो खेळतोय. पुन्हा एकदा चांगला मोठा फटका आहे, गॅप मधून ट्रॅव्हल होतोय की काय बघायचं आहे. सिद्धार्थ आणि मॅल्कम तिथं उभा आहे. 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसऱ्यासाठी आणि तिसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये इथं फलंदाज बेन्सन देखील परतीचा रस्ता धरतोय. काही गरज नव्हती तिसऱ्या धावेची, आणि तिसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये बेन्सन देखील बाद झालेलं आहे. आणि फलंदाज बाद झाल्यानंतर 5वा फलंदाज इथं बाद होतो, तो मॅग्निफिशन कुलबेम या संघाचा. आता नवीन जो फलंदाज आला तो शेंकी या फलंदाजाला नंबर 7 वर पाठवलेला आहे. धाव संख्या 30. फुलटॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज इथं पुन्हा एकदा फलंदाज बघूया, नाही मला वाटतं नॉट आउट असा इशारा तर पंचांकडून, कारण शँकित आपल्या जागेमध्ये सुरक्षित पोहोचला होता. आणि धाव संख्या झालेली होती 30 धावा, 5 फलंदाज बाद. पुढचा चेंडू मनोज कोळी गोलंदाजी करतोय. शँकी यांना मारण्याचा प्रयत्न, मात्र तिथं आता मात्र फलंदाज कोण बाद होतोय बघूया. करण तर त्या साईडला पोचलेलं आहे. शँकी याला पुन्हा एकदम परतीचा रस्ता धरावा लागेल पॅव्हेलियन बॉक्समध्ये. शँकी पण आमचे स्कोरर सांगतील की रनआउट या 6 फलंदाज जे बाद झाले त्याच्यामध्ये रनआउट किती झालेले आहेत. 3 तर कॅच आउट झाले होते, तिथं बघितलं होतं. त्याच्यानंतर काही खेळाडू आपलं विकेट समर्पण करतायत. कारण येणाऱ्या फलंदाजीमध्ये आपण बघतो की करण पांडुरंग याच्यासारखा फलंदाज, एक धडाकेबाज फलंदाज आहे, त्याच्यामुळे त्याला सॅक्रिफाईस करावी लागतात काही विकेट. धाव संख्या 30, फलंदाज बाद झाले ते 6. मनोज कोहली गोलंदाजीसाठी पुन्हा तयार होतोय. स्ट्राईकवर एक धडाकेबाज म्हटलं की अष्टपैलू खेळाडू म्हटलं तरी चालेल, करण पांडुरंग येऊन स्ट्राईक. बघा त्याला शतरक्षण लावलं जाते. आणि आजचा जो मला वाटतं जो ड्रेस कोस्ट आहे मालवणी बिया संघाचा एकदम अप्रतिम आहे, सुरेख आहे. देवेंद्र जरा बाजूला होणे, तुला ते पकडी तू खेळतेस ऐसं. त्याला पुन्हा एकदा तुम्ही बसा खाली, देवेंद्र आणि रिचर्ड तुम्ही खाली बसा. पहिला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न सफल तर झाला, पण शतरक्षक कोण नाही, शतरक्षक पोहोचू शकणार नाही. 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसऱ्यासाठी विचार केला जाईल, पण नाही, तिसरी नाही होणार. फक्त 2च धावेवर समाधान. नवीन जो फलंदाज आलेला आहे तो फलंदाज नॉर्बर्ट आहे. नॉर्बर्ट 2 धावा काढून चांगली साथ देतोय करण पांडुरंगी याला. धाव संख्या झाली ती 32. अजूनपर्यंत शतकातील 1 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. आनंद यांना ऑन साइडून ऑफ साइडला बोलवलेलं आहे. म्हणजे ऑन साइडचा जो एरिया, बाउंड्रीचा एरिया तो पॅक ठेवलेला आहे करण पांडुरंगी याच्यासाठी. गोलंदाज मनोज आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. हो, एकदम स्लो पद्धतीचा चेंडू आणि चेंडूला मोठा फटका आणि चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. करण पांडुरंगी याच्या बॅटीतून येतोय एक उत्तुंग षटकार. कमॉन डीजे आदित्य. शेवटचं शतक दिलेलं आहे. स्ट्राईकवर नॉबर्ट, नॉन स्ट्राईकवर करण पांडुरंगी.
शेवटचं शतक मालवणी बी संघाचा खेळाडू महेंद्र टाकण्यासाठी तयार होतोय. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि इथं करण याचं खरोखरच बॅड लक असेल की तिथे एक सिंगल घ्यायची होती, तर कोण बाद झालेलं ते बघायला आपल्याला मिळेलच. आली 38 फलंदाज बाद. डॉनल्ड इज कमिंग नेक्स्ट बॅट्समन. डॉनल्ड याचं वय जर बघायला गेलं तर मला वाटतं 62 की 63 वर्ष त्याला चालू आहे. 60 गाठलेली आहे, पण अजूनपर्यंत मॅग्निफिशंट क्रिकेट संघासाठी खेळ. महेंद्र पुन्हा नवीन फलंदाज डोनाल्ड येतोय. स्ट्राईकवर डोनाल्ड, नॉन स्ट्राईकवर करण. गोलंदाज महेंद्र आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. पुढच्या चेंडूवर बघा डोनाल्ड याने आपलं माइंड चालवलं की एक धाव काढून स्ट्राईकवर पांडुरंगी करण याला आणलेलं आहे. धाव संख्या झाली ती 39, 39 धाव संख्या. अजूनपर्यंत 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूवर करण पांडुरंगी बघा किती मोठे फटके मारतोय. कारण गरज आहे, कारण त्यांची धावसंख्या थोडी कमी आहे आणि धावसंख्या वाढायची असेल तर करण याच्या बॅटीतून मोठे फटक्याची गरज आहे. याच्यानंतर होणारा सामना अंजमल जो जिंकेल तो मड बी संघाबरोबर खेळणार आहे. तर मड बी संघाने कुठे जास्त लांब जाऊ नका, लगेच तुमचा सामना होईल. बॅक टू बॅक लगेच सामने होणार आहेत. गोलंदाज महेंद्र गोलंदाजीसाठी तयार होतोय. धाव संख्या 39, शेवटचा शतक आहे. चांगला चेंडू आणि पायाखाली जर चेंडू दिला तर करण तो सोडणार नाहीये. चेंडू जातो 6 या धावसंख्येसाठी. बघा त्याच्यासाठी सिंगल काढून डॉनल यांनी करण याला स्ट्राईकवर आणलं. आलेले आहेत, हा देखील ठेवा तिथं. धावसंख्या झाली ती 45 धावसंख्या झालेली आहे. अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. खरोखरच चांगली गोलंदाजी 2-3 शतकामध्ये केली होती. त्याच्यानंतर जेव्हापासून करण आलेलं आहे तेव्हापासून थोडी धावगती वाढलेली आहे. उलटा चेंडू ऑन साइडला जातो. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसरी देखील असा थ्रो केला तर 2 धावा सहज होतील. या 2 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 47 या धाव संख्येवर. बघा डॉनल्डच्या पाठीवर 707 आणि त्याचं वय 61च्या वर आहे. आणि दुसऱ्या घेतली तरी तिसऱ्या धावेसाठी तो एकदम तयार होता. पुन्हा एकदा गोलंदाज, पुन्हा एकदा पायाखाली चेंडू पुन्हा पाठवले त्याच दिशेने. 1 धाव पूर्ण आणि या खेळाडूला दुसरी धाव देखील पूर्ण. पण तिसरी डॉनल्ड जातोय पण करण त्याच्यामध्ये जरा देखील इंटरेस्ट नाहीये. 2 या धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 49 या धावसंख्येवर. सिद्धार्थ त्याचा थ्रो येणार नाही. त्याच्या थोडा उजव्या हाताला थोडी दुखापत आहे. गेले 3 हप्ते झाले त्याला ती दुखापत जाणवते. धावसंख्या झाली ती 49. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेलं आहे. पण आता शतरक्षक मात्र पांडुरंग तिथं करतोय आणि पांडुरंग यांनी जर थ्रो केला तर तुम्हाला वाटतो परफेक्ट थ्रो येईल, कारण त्याचे आर्म्स अजून मजबूत आहेत. आणि फलंदाजी तर करण पांडुरंगी देखील बाद होतोय. याचा अर्थ की धावसंख्या झाली ती 50 आणि 51 रन्स टू विन फॉर साईनाथ क्रिकेट क्लब मालवणी यांच्यासाठी 51 धावेचा टार्गेट आहे. थोडा आवाज तुम्हाला डीजेचा आदित्य यांचा येईल. त्याच्यानंतर दुसरी जी कॉमेंट्री आपण बघणार आहोत करणार आहेत ते आपले गुरवजी, त्याच्याकडे मी माईक देतोय.
2025-26च्या मोसमाची ही 15वी स्पर्धा मालवणी मास्टर चषक 2026 साईनाथ क्रिकेट क्लब मालवणी बी आणि कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा मालवणी गाव क्रीडा मंडळाच्या मैदानात खेळवली जात आहे. आपल्या सर्व प्रेक्षकांचं जे प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण विश्वातून प्रेम देत आहेत, आपला मनपूर्वक आभार. आज मंचावरती आमच्यासोबत पूर्व नगरसेवक आणि विभाग प्रमुख सन्माननीय अजित भंडारी साहेब उपस्थित आहेत. मी साईनाथ क्रिकेट क्लब मालवणी बी तर्फे विनंती करेन की आपण अजित भंडारी साहेबांना सन्मानित करावं. जोसेफ रॉड्रिक सर तेथे उपस्थित आहेत. अन्य आमचे साईनाथ क्रिकेट क्लबचे पदाधिकारी उपस्थित आहेत. अजितदादा भंडारी यांना देवेन आईला सुरेश. सुरेश या बसा इथं. येस सुरेश कोहली देखील आमच्यामध्ये आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम सुरेश सर. कॅमेरामॅन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये थोडासा कॅमेरा मूव्ह करायचा आहे. येस, आपण पाहत आहात विभाग प्रमुख सन्माननीय अजितदादा भंडारी यांना, पूर्व नगरसेवक आणि कोळी आगरी एकता समाज मंडळाचे आधारस्तंभ. आमच्या प्रत्येक संकल्पनेला, आमच्या प्रत्येक उत्सवात ज्यांची साथ लाभते, अजितदादा आपल्या उपस्थितीबद्दल आपला मनपूर्वक आभार. आमची स्नेहपूर्ण विनंती अजितदादा घेत आहेत. पुन्हा एकदा अजितदादा आपला मनपूर्वक आभार आपल्या उपस्थितीबद्दल. थँक्यू. बस आपण आता उमेश पाटील यांचा देखील सत्कार करतोय. मनसे शाखा अध्यक्ष उमेश पाटील हे देखील आलेले आहेत, ज्यांच्याकडून ही टी शर्ट्स आपण बघतोय की जबरदस्त टी शर्ट्स आहेत आणि पॅन्ट ट्रॅक्स देखील आलेले आहेत. त्याचा देखील आपण सत्कार करतोय आणि ट्रॉफीज देखील दिलेले आहेत. खरोखरच चांगलं असतं त्यांचं योगदान आपल्या या स्पर्धेसाठी भेटलेलं आहे. ते म्हणजे आपले उमेश पाटील मनसे शाखा अध्यक्ष आहेत ते. तर त्यांचा सत्कार होतोय. साईनाथ क्रिकेट क्लब मालवणी यांच्या वतीनं त्यांचा सत्कार होतोय. आता बॅट्समॅन पाठवा. रो ब्रायन बॅट्समॅन बघा कोण कोण ते पाठवा जरा लवकर. भरपूर जणांचं या स्पर्धेसाठी सहाय्य लागलेलं आहे. खरोखरच आपण बघतो की भरपूर जण बॅनर्सवर आपल्याला बघतायत. पार्थ ज्वेलर्स यांचं देखील बॅनर आहे. अजितदादा भंडारी साहेबांचं आहे. आपले महेंद्र पाटील उर्फ बाबू शेठ यांचं देखील आहे. मनेशराव वॉर्ड क्रमांक 32च्या गीताजी मॅडम त्यांचा देखील इथं बॅनर आहे. बाजूला आपण बघितलं तर पाठारे साहेबांचं देखील आपल्यासमोर बॅनर आहे. भरपूर जणांचं सहकार्य लागलेलं आहे आणि या सहकार्यामुळेच तर गुराव सर आपण बघी स्पर्धा चांगली पार पडली जाते. अगदी बरोबर. काही क्षणापूर्वी आपण पाहिलं मनसे शाखाध्यक्ष सन्माननीय उमेश पाटीलजी यांना सन्मानित केलं गेलं. आपण साईनाथ क्रिकेट क्लबच्या ज्या जर्सीज पाहत आहात त्यावरती सुद्धा उमेश साहेबांचं नाव आहे. त्यांनीच पुरस्कृत केलेल्या या जर्सीज आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेचे जे पारितोषिकं आहेत, जे चषक आहेत, ते सुद्धा उमेश पाटील साहेबांच्याच माध्यमातून आम्हाला लाभलेले आहेत. उमेशजी, आपल्या सहकार्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. उमेश साहेब, आपण या स्पर्धेला उपस्थित आहात. आपण विविध पद्धतीनं या स्पर्धेला साथ दिलेली आहे. आपल्या या योगदानाबद्दल, आपल्या या प्रेमाबद्दल, मार्गदर्शनाबद्दल आपल्याला अनेक शुभेच्छा, अनेक आभार. असंच साईनाथ क्रिकेट क्लब आणि आपली मैत्री गेल्या अनेक वर्षांपासून आपण ती साथ निभावलेली आहे. येणाऱ्या अनेक भविष्यामधल्या प्रश्नांना सोडवण्यासाठी सुद्धा आम्हाला साईनाथ क्रिकेट क्लबच्या आमच्या मित्रमंडळीला आपली साथ अशीच लाभू दे. आपलं योगदान आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये लाभू दे. मालवणी बी आपण एक अतिरिक्त खेळाडू, आपला अतिरिक्त फलंदाज लेग अंपायर सोबत पाठवून द्यायचं आहे आणि 45चे सलामीवीर, 45 गोलंदाज. मी पुन्हा एकदा या अनाउन्समेंटकडे अंपायरचं लक्ष वेधेन आणि कप्तानांचं लक्ष वेधेन. 45चे सलामीवीर, 45चे गोलंदाज. येस, वी आर रेडी. केविन, मध्यम तेज गोलंदाजाने सुरुवात.
केविन मॅग्निफिसेंट कुलवेमचे कप्तान सुद्धा आहेत. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख. आणि मॅग्निफिसेंट कुलवेम हा एक दमदार संघ आहे. मालवणी बी समोर एक आव्हान 51 धावांचं. आणि मेजबान संघाला 51 धावांचं आव्हान. एक चांगली धावसंख्या उभारलेली आहे मॅग्निफिसेंट कुलवेम संघाने. जरी घरचं मैदान असलं मालवणी गाव क्रीडा मंडळाचं, तरी सुद्धा घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणं हे एक वेगळं दडपण नेहमीच घरेलू संघासमोर असतं, त्यांच्या खांद्यावरती असतं. स्ट्राईक वरती योगेश कोळी, नॉन स्ट्राईक वरती जितेश जयराम कोळी आणि गोलंदाजीमध्ये कप्तान क्लेवन. चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेला उत्तम क्षेत्ररक्षण, सिंगल मिळालेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. आणि एक धाव जी आहे, मला असं वाटतं की टॅक्स कापला गेला. येस, 1 शॉट. एवढी आपण मेहनत करतो, त्यानंतर जेव्हा पगारामध्ये तो प्रोफेशनल टॅक्स आपला सॅलरीमध्ये जातो ना, तसंच असतं. 2 धावा अगदी मेहनत घेऊन आपण टिपल्या, पण त्यानंतर 1 शॉटचा इशारा संजय सांगेकर यांच्याकडून. धावा मिळालेल्या आहेत 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल 4 वरती. 27 माफी असावी 6 वरती. 10 धावांची गती प्रत्येक षटकामागे गरजेची संघाला. मालवणी ब संघाला माफी असावी. सव्वीस चेंडू 45 धावांची गरज. चेंडू 45 धावांची गरज. मालवणी मास्टर्स चषक 2026. काही क्षणापूर्वी अजितदादा भंडारी आमच्या मंचावरती उपस्थित होते आणि सध्या आम्हाला मंचावरती साथ लाभलेली आहे, ते म्हणजे सन्माननीय मनसे शाखा अध्यक्ष उमेश पाटील साहेबांची. उमेश पाटील साहेबांचा विशेष आभार मी याकरता व्यक्त करेन की या स्पर्धेचे जे पारितोषिक आपण मंचावरती पाहत आहात, त्या पारितोषिकांचं जे प्रायोजकत्व आहे, ते स्पॉन्सरशिप जी आहे ती उमेश साहेबांनी स्वीकारली. त्याचबरोबर आपण आयोजक साईनाथ क्रिकेट क्लबच्या ज्या जर्सीज पाहत आहात भगव्या रंगाच्या, त्यासुद्धा उमेश साहेबांनीच पुरस्कृत केलेल्या आहेत. उमेशजी, आपल्या या सहकार्याबद्दल आपला पुन्हा एकदा मनस्वी आभार, मनसे आभार. धावसंख्या 6 एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळेला मात्र चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू होता. धावसंख्या पोहोचलेली आहे 6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावांचा पाठलाग करताना संघ मालवणी बी. या मोसमापासून कोळी आगरी एकता समाज मंडळाच्या प्रतिनिधींमध्ये सुद्धा बदल आपल्याला पाहायला मिळाला. समिती दर 3 वर्षानंतर बदलली जाते. अध्यक्ष म्हणून यावर्षी आणि येणाऱ्या 3 वर्षांमध्ये किशोर केणीजी भूमिका निभावतील. साथ लाभेल विश्वस्त म्हणून मुकेश भंडारी साहेबांची. हेमंत भंडारी साहेब क्रीडा समितीचे अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी सांभाळतील. नुकतंच मंचावरती आगमन झालं सेक्रेटरी सन्माननीय चंद्रशेखर नगी साहेबांचं. चंद्रशेखर साहेब, आपलं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे चंद्रशेखर साहेबांना साथ लाभेल ती म्हणजे युवा जितेश कोळी साहेबांची. सेक्रेटरी पदाच्या भूमिकेमध्ये त्यांचीही साथ त्यांना मिळेल. खजिनदार म्हणून स्वप्नील कोळी साहेब आणि देवेंद्र केणी यांचं प्रतिनिधित्व आपल्याला लाभेल. आणि मार्गदर्शन समितीमध्ये
पूर्व अध्यक्ष भास्कर कोळी साहेब, प्रमोद पाटील साहेब पूर्व सेक्रेटरी, किरण कोळीजी, संजय भंडारीजी पूर्व स्पोर्ट्स कमिटीचे अध्यक्ष, जोसेफ रॉड्रिक्स साहेब, त्यानंतर जयराज कोळी साहेब, अशोक कोळी साहेब, मायकल आयतोले, संदीप भंडारी आणि सतीश पाटीलजी यांची साथ लाभेल. वळूया सामन्याकडे. जोपर्यंत थ्रो विकेट कीपर पर्यंत पोहोचेल धावा मिळतील 3. एकंदरीत धावसंख्या पोहोचेल 9 वर 51 धावांचा पाठलाग करताना. प्रशांत आणि योगेश यांची जोडी 23 चेंडू 42 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट इज 11 पर ओव्हर. चौकार षटक सहज मिळत असतील तर काही प्रॉब्लेम नाही, पण जर तुम्हाला 11 धावा प्रत्येक षटकामागे सिंगल डबलने टिपायचे असतील तर एक वेगळं आव्हान आहे घरेलू संघ मालवणी ब वरती. गोलंदाज नायजेल डिसूजा, एक अनुभवी गोलंदाज, आक्रमक सुद्धा. प्रत्येक चेंडू त्यांचा एकाच टप्प्यावरती जरी पडला तरी वेगवेगळ्या दिशेला वळवण्याचं त्यांचं कर्तव्य आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. क्षेत्ररक्षण जर सांगायचं झालं तर आपण ऑफ साइड मध्ये पाहत आहात. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, कव्हर पॉइंट मध्ये खेळाडू तैनात, त्यानंतर डीप पेक्षा कव्हर मध्ये खेळाडू तैनात आहे. वाईडिश लॉंग ऑन मध्ये खेळाडू तैनात. 1 शॉट पुन्हा एकदा. प्लेयर शॉट आहे, माफी असावी. मॅग्निफिसेंट कुलवेम हा संघ 10 खेळाडूंनी खेळत आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळाडू तैनात आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू तैनात, मिड विकेट, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑन मध्ये केविन तैनात आहेत. शॉर्ट मिड विकेट सर्कलच्या अंदर सुद्धा तैनात. प्रशांत आणि योगेश यांची जोडी. जर 10 खेळाडू तुमच्याकडे असतील तर तुम्हाला दोन्ही क्षेत्रामध्ये ऑफ साइड ऑन साइड मध्ये 4-4 खेळाडू तैनात करावे लागतील. आणि या सर्व नियमांवरती स्पोर्ट्स कमिटीचे पूर्वाध्यक्ष जोसेफ रॉड्रिक्स यांचीही कडी नजर आहे. सध्याचे स्पोर्ट्स कमिटीचे अध्यक्ष हेमंत भंडारी आहेत. हेमंत दादांचा एक वेगळा विक्रम सुद्धा रायगड परिसरामध्ये आपण पाहिला. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार त्यांनी टोकले. नायजेल टू प्रशांत, फुलटॉस चेंडू, स्क्वेअर लेगचा क्षेत्र, 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. साईनाथ क्रिकेट क्लब चौकार. क्रिकेट क्लब शिंपोली गावाचे प्रमोदजी पाटील जे एक व्यवस्थापक आहे शिंपोली क्रिकेट संघाचे, त्यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बॅक टू आपले गुराव सावली. इथं बघा पुन्हा एकदा झेल सुटतोय. राकेश यांच्याकडे तो झेल होता, घेण्याचा प्रयत्न केला, थोडा हाताला लागून त्याच्या तो थोडा रिफ्लेक्स झाला नाही. 1 टॅप बाउन्स तो जातोय 4 या धावसंख्येसाठी. 4 धावसंख्येने टोटल धावसंख्या पोहोचली ती 18 या धावसंख्येवर. कमॉन किशोर. झेलची संधी सुटणं म्हणजे की आपल्याला सिलेंडर घरापर्यंत डिलिव्हर होत आहे आणि आपण डिलिव्हरी नाकारताय. खरोखरच म्हणजे एवढी चांगली संधी क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचली आणि चेंडू निसटला. पण एफर्टला पूर्ण दाद द्यावी लागेल, कारण की ज्या पद्धतीचा एफर्ट होता, प्रयत्न चांगला होता आणि क्रिकेटमध्ये असे प्रसंग येत असतात. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चौकार, 3 चेंडू आणि 3 चौकार. मालवणी ब संघाचे खेळाडू
प्रशांत कोळी 3 चेंडू 3 चौकार. नायजेल एक चांगले गोलंदाज आहेत, पण या खेळपट्टीवरती अनेक फुलटॉस आपण त्यांच्याकडून पाहिले. नायजेल शोधत आहेत की योग्य टप्पा मिळाला पाहिजे. नायजेल टू प्रशांत जे अशा पद्धतीने यावेळेला सुद्धा मोठा प्रहार. कोळी आगरी एकता षटकार. धावसंख्या पोहोचलेली आहे 28 धावांवरती. एका गड्याच्या मोबदल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 मध्ये 23 धावांची गरज टीम मालवणी ब ला जिंकण्यासाठी. असं वाटतं की डीजे आदित्यने ही कोळी आगरी संस्कृतीची ओळख असणारी गाणी आहेत, लोकगीतं आहेत, ती वाजवत राहावीत. पण 2 षटकांच्या मध्ये काही सेकंदांचाच आम्हाला ब्रेक मिळतो, त्यामध्ये अनेक गोष्टी साधायच्या असतात. थँक्स अ लॉट डीजे आदित्य. मालवणी बी स्नेडन, मॅग्निफिसंट कुलवेम, कप्तान केविन, गोलंदाज स्नेडन. धाव मिळेल फक्त 1. 17 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज. आक्रमक प्रशांत कोळी. मागच्या षटकामध्ये प्रशांतने 6 चेंडूंवरती एकंदरीत 10-18च्या आसपास धावा टिपल्या. पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या वरून 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. मास्टर चौकार. सात चेंडू 22 धावा. प्रशांत रिव्हर्स स्कूप करण्याचा प्रयत्न. धाव संख्या 29. करंट रन रेट इज 13.38. रिक्वायर्ड रन रेट इज ऑलमोस्ट 7. बाहेरची कड घेत पाहावा लागणार आहे की डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पोहोचलेला आहे की येथे धावून धावा पूर्ण करायच्या आहेत. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये धावा मिळालेल्या आहेत 3. एकंदरीत धावसंख्या पोहोचलेली आहे 36 धावांवरती. 51 धावांचा पाठलाग करताना मॅग्निफिसंट कुलवेम कुठेतरी कमकुवत गोलंदाजी आपल्याला पहिल्या काही षटकांमध्ये पाहायला मिळाली. आणि सामना हा सध्या मालवणी ब या घरेलू संघाकडे झुकताना आपण पाहत आहोत. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बरीचशी धावपळ आपल्याला पाहायला मिळतं मुंबईकरांमध्ये. बस स्टॉपवरती जेव्हा आपण उभे असतो, बस येताना दिसते, बस पकडायला पुढे जायचं की बस स्टॉपवरती थांबेल तेव्हा बस पकडायची. क्रिकेटमध्ये सुद्धा असंच होतं. चेंडू जेव्हा हवेमध्ये असतो असं वाटतं की झेल टिपण्यासाठी पुढे जावं की जागेवरती उभं राहावं. ऑन साइड रिजन मध्ये खेळला गेलेला प्रहार. केविन चेंडूचा पाठलाग करेल. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू निसटला. चौकार. मास्टर चौकार. तीस धावांवरती.
मालवणी गावची ही स्पर्धा 1 नंबर. धाव संख्या पोहोचलेली आहे 36 वर. 12 मध्ये 9 धावांची गरज. माफी असावी, 42 धावांवरती. एक्स्ट्रीमली सॉरी, 42 धावा झालेल्या आहेत. 12 मध्ये 9 धावांची गरज. मालवणीची ही स्पर्धा 1 नंबर आणि साईनाथ क्रिकेट क्लब ची एकता आहे जबर. 12 चेंडू 9 धावांची गरज. 12 चेंडू 9 धावांची गरज. एकंदरीत 32-33 डिग्री सेल्सिअसच्या तापमानामध्ये 40 प्लसचे खेळाडू खेळत आहेत. जेव्हा जेव्हा ब्रेक मिळतोय तेव्हा आल्हाद खेळाडूंपर्यंत पाहणी पोहोचवतात. आल्हाद, आपलंही मनपूर्वक आभार आपल्या सेवेबद्दल. यावेळेला मात्र कमजोर चेंडू, मोठा प्रहार. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा मिळतील. डोनाल्ड रॉड्रिक्स आपल्या गोलंदाजीला, आपल्या फलंदाजीला नेहमी एन्जॉय करतात. जेव्हा जेव्हा डोनाल्ड मैदानावरती येतात तेव्हा काही ना काही आपल्याला आनंदाचे क्षण मिळतात. हा फोली कट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू. धावसंख्या पोहोचलेली आहे 44 धावांवरती. 10 मध्ये 7 धावा गरजेच्या आयोजकांना. मोठा प्रहार, जबरदस्त प्रहार. साईनाथ क्रिकेट क्लब षटकार. एकावन्न धावांचा पाठलाग करताना फक्त एका गड्याच्या मोबदल्यात आयोजकांनी म्हणजेच मालवणी ब संघाने हा सामना जिंकलेला आहे. वेल डन मालवणी बी. हार्ड लक, मॅग्निफिसंट कुलवेम.